कसं झालंय? मस्त झालंय. काय देऊ? भात देऊ? ये बघ, ये बाव नाही खाल्लास तू. हां, भात खा. कालवण झालं. नंदिनी आलेले आहेत आणि साडी घेतली मस्तपैकी. मस्तपैकी ब्लाऊज शिवा. हां, मस्त वाटते तुम्हाला? चांगलं चांगली नाही वाटत सर. ब्लाऊज पण गौरांश कोण आहे बघा? हा, कोण दिसतोय तुम्हाला गौरांश? वाघ आहे? तू तर आता काय बोलला? मी आहे. हा, हॅलो, गुड मॉर्निंग. कशा सर्व? मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. ते सकाळ झालेली आहे आणि आंघोळ वगैरे केलेले, पण थंडी वाजत होते म्हणून स्वेटर घातला आणि खूप बेकार थंडी आहे. आणि एका साईडला मग मी चहा ठेवला, मस्त चहा पिला आणि झोप झाली नव्हती माझी. आणि इकडं एका साईडला मग नंतर ना त्यासुद्धा थंडी असं म्हणून मी स्कार्फ घेतला. पाया बनवायचा होता म्हणून मग पाया बनवण्यासाठी पाया धुवून घेतला कुकरमध्ये. त्यात पाणी घेतलं. पाणी थोडंसं मला असं वाटतं की जास्त झालं म्हणून ओतत होता. नंतर बघायलाच हळद टाकलं, तेल टाकलं, हळद टाकली, तेल टाकलं आणि मीठ वगैरे काय नाही टाकलं. मोठी वेलची टाकली, अजून लवंग टाकला, काली मिरी टाकली, तेजपत्ता टाकला आणि एवढंच टाकलं आणि 1 चम्मच टाकला. बघू बोललो. आई मला बोलल्या की ओतणार नाही त्याच्याने, तर 1 चम्मच टाकला मी. पण पुढं बघायलाच त्याचं काय झालं बघूया बोललो. आता ओतला तर ओतला, नाही तर नाही. पण असं मला सुद्धा वाटलेलं की नाही ओतणार, पण ओतलं. आणि नंतर ना आम्ही मस्त याचा असाच म्हणजे शिजला ना पाया, तेव्हा मी असंच पाणी काढून घेतला आईंसाठी आणि माझ्यासाठी, कारण आम्हाला दोघींना सूप प्यायचा होता. तो सकाळी काय प्यायला नाही भेटला, आम्ही डायरेक्ट संध्याकाळी पिला. आणि इकडं बघा कसा ओतू चाललेला. इकडं प्लेट आणि अजून पाठी 1 प्लेट अशी लावलेली. पण 10-12 शिट्या घेऊन मस्तपैकी शिजलं ते पाया. आणि एका साईडला मी ठेवलेलं मिरच्याची किमटी आणि कुठं उडलं पाणी बघा ते. आणि आता मग मी घेतलेलं मटणाला पायाला फोडणी द्यायला आणि मस्त वाटण वगैरे बनवलेलं. आम्हाला पाणी पिण्यासाठी काढला सूप आणि मग राहिलेलं याच्यात टाकलं आणि मस्त झालेलं. आणि ही जी म्हणजे आता मला जसं सगळं जेवण मला एकटीला करायला लागतं आहे ना, तर त्याच्याने मी शिकले सुद्धा या परिस्थितीने. म्हणजे जे होतं ते चांगल्यासाठी होतं हे मानून तर मी चालतेच. पण पहिल्यांदा अशी घाबरायची, आता जेवण करायला कसं होईल कसं नाही, मी बनवू का नको बनवू. म्हणजे 1 भाजी बनवायची, मी पुरं जेवण असेल तर मला मग भीती वाटायची एकटीला असेल तर. पण या परिस्थितीने ना मला हे शिकवलं आहे की म्हणजे एक कॉन्फिडन्स दिला आहे की मी करू शकते न घाबरता. आणि न घाबरता आता मी करते बिनधास्तपणे कुठलं पण. म्हणजे कालवण असते, भाजीचं बनवायची, पण कालवण वगैरे सगळं मी न घाबरता बनवते. हॅलो, गुड मॉर्निंग नाही, गुड आफ्टरनून. कशात सर्व? मस्त ना? आय होप तुम्ही सर्व मजेत असाल आणि अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलमध्ये. हां, तू पण हे बघ, यो पण खातोय, किमटी भरवते. याला झालाय पायाचा रस्सा, भात झालेला आहे, पाव आणलेले आहेत, पावासोबत खायचं आहे बाबांना. आज नाश्त्याचा आत्ता पत्ता नाही, कारण हाच लेट उठला. मगाशी जसं बोलले की खूप 5 वाजता जो जागा होता ना, तेव्हापासून जो जरा झोपायचा 2 मिनटं की तेव्हा पालण्यात टाकला. तरी पण तेच जवळजवळ 8 वाजले. मला काही तशी झोपायला भेटलंच नाही. थोडंसं 5 मिनटं किंवा 2 मिनटं झोपली की परत याऊ चालू व्हायचं. त्याच्यामुळं मला प्रॉपर अशी झोप भेटलीच नाही. उठली मी तरी पण 8:30 वाजता. अंघोळ वगैरे केली, चहा वगैरे पिलं जसं बघितलं असाल. मग नाश्ता करायला टाईमच भेटला नाही. गौरांची अंघोळ, परत हा उठला, कुठून लाईट येते काही समजत नाही. आणि मग सगळं ते तसंच झालं. आता झालं सगळं. आता गौरांशला पण देते, पहिले याला भरवते. यो रडत होता. याची अंघोळ वगैरे केली, मालिश केली. मेन म्हणजे मालिश केली नव्हती मी किती दिवस झाले, जवळजवळ
1.5 महिना झाला असेल मी मालिशच नाही केली. असा प्रॉपर असं तेलच नाही लावला. म्हणून आज बोललो संडे आहे, गौरांची स्कूल पण नाही, काही पण नाही, मग मी आज त्याची मालिश करून घेते. थोडीशी मालिश केली, मग आंघोळ केली, कपडे आज धुतले आत्ताच. आणि ते टाकायचे आहेत ते तर नंतर टाकेल मी. पहिलं बोला याला भरवते आणि मग झोपवते, मग बाकीचं बघूया. आता तर रस्सा पायाचा वगैरे झालेला आहे 2 टायमाचा, आणि भातसुद्धा झालेला आहे आमच्या. आता जेवायचे थोड्या वेळानंतर. आईना विचारते त्या जेवतात काय, आणि मग त्यांना देते जेवण. गौरांशला देते, त्याच्यावर त्याला पहिलं झोपवते. पहिलं बाबा गेलेत बाहेर, त्यांची पण आंघोळ झाले, करते नंतर आल्यावर मग जेवण. नाश्ता तर नाहीच. लादी वगैरे पुसून घेतले, मेन म्हणजे आहे ना, बाहेर तरी मला पाणी टाकायचं आहे, सगळं मातीचे पाय येतात. मी बेडवर चादर वगैरे टाकायचे, सगळं पसारा पडले माझा बेडवर, नंतर टाकते. चला वाजलं 1, आता मी जेवून घेते. ओटा वगैरे साफ केला, कारण सगळं उडलेलं त्या ओट्यावर, सगळं साफ केलं आहे. भांडीवरती थोडीशी ती घासून घेतली. कपडे अजून टाकायचे आहेत, फक्त गौरांचं ब्लँकेट टाकलं आणि माझं स्वेटर टाकलं सुकायला बाहेर. बाकीचे आता नंतर टाकेन. तर गौरांशी तर जेवायला बसले, त्याला विचारूया कसं झालंय. मस्त झालंय. काय देऊ, भात देऊ? ये बघ, ये बाव नाही खाल्लास तू. हां भात खा. आणि इथं मी घेतलेलं जेवायला पायाचा रस्सा आणि पाव, आणि इथं आईने दिलेला. आई बसून जेवत होत्या आणि बाबांना पाव खायचे होते म्हणून पाव आणलेले. सूप काढलं मस्तपैकी, हे मला ठेवलं, हे आईंना देते. आणि भाकरीसुद्धा झाल्यात. मी पाया दाखवलं नाही तुम्हाला, विभागला बघा, थोडा मस्त रस्सा कमी राहिला, तेवढा रस्सा ठेवलेला. चलो पायाचं सूप आईंना देते आणि थोडंसं मी पिते. कालवण झालं, नंदिनी निळालेले आहेत आणि साडी घेतली मस्तपैकी. आता मस्तपैकी ब्लाऊज शिवा. हां मी मस्त वाटते तुम्हाला, चांगलं चांगली नाही वाटत सर. ब्लाऊज पण मॅच झाला, असंच घालते आपलं कुठला पहिल्याचं ब्लाऊज आहे, सगळ्यात तुम्ही येते इथपर्यंत शिकते ना. हां काय मॅच झालाय पहिल्याच मॅच झालाय. आता आत्या आमची सगळी तयारी करते, भरवते. आत्या तर पाहिजे, करते, लंगोट बदलते, लंगोट बदलते ना. आत्या कुठे आहे? काय आत्या ओळखली. आज 2 डोळे दिसतात ना, 4 डोळे. चष्मा चालले मला माहिती आहे. हात कुठे घ्यायचा, हात कुठं चाललाय मला माहिती आहे. हळूहळू आरामशीर आमच्या गप्पा चालल्या. कुठे चालले हात? झोप झाली वाटतं पूर्ण, झोप झाली पूर्ण, बबलूची झाली. आता अजून एक फेरी होईल झोपायची. कधी? आता म्हणजे जरा 8 वाजता 1 तास. त्यानं फोन केला. चला केसांना चंपी करून घेतली, लक्षात आलंय तर मला. केसांना तेल लावलंय. काय झालं बबरू? 10 वाजलेत, झालीत सगळी कामं. एक चादर फक्त टाकायची सुकायला. ओटा, भांडी, झाडू, त्यांचं खाऊ ठेवलं आता खिमटी. कपडे पण टाकून झाले. काय झालं, काय झालं? गौरांश खेळलं दे त्याला. हे गौरांश, फोन पडला माझ्या, फोन पडला अरे. हे खेळणं दे त्याला, त्याचं तिथं आहे ना नवीन खेळणं काढायचं आज नित्यांचं. माझ्या जास्ती ना गौरांश एक्साइटेड आहे का माहिती आहे का, त्याला तोडमोड करायला. त्याला त्याच्या खेळण्याला हात पण लावायचा नाही. गौरांश बाळ आहे ना, ते बाळाचं ते छोटा बीन दिलेलं ते मला पाहिजे होतं. गौरांश कोण आहे बघा? कोण दिसतोय तुम्हाला गौरांश? वाघ आहे? नाही, सिंह. सिंह. तू तर आता काय बोलला? मी आहे. हा सिंह. तू आता काय बोलला? तू आता काय बोलला? तू काय आहे?
लांडगा आहे, याला आजपासून मी लांडगा बोलणार. ए लांडग्या इकडे. मी सिंह. तुला काय सिंह बोलायचं? आता सिंह कसा मार खाणार बघा. अभ्यास करते बघा सिंह. आणि हा सिंह काय करते बघा आमचा. छोटे सिंह. याला मोबाईलची सवय लागणार असं वाटते मला. याला नाही लावली आम्ही, पण याला सुद्धा नाही लावणार आम्ही. बिलकुल नाही. नाही म्हणजे नाही. मला तर लागणार. मग मी चोपणार. मी पण काय तू म्हातारी झाली तर मी चालले ना बोला. अरे म्हातारी हो दे, तुझं लग्न हो दे. आम्हाला ठेवशील का तुझ्याजवळ? आम्हाला ठेवशील म्हातारे झाल्यावर तुझ्याजवळ? हा, आम्ही म्हातारे झाल्यावर आई बाबा सारखे आम्ही म्हातारे झाल्यावर आम्हाला ठेवशील का तुझ्याजवळ? ठेवशील? सेवा करशील आमची? पाय दुखले तर पाय दाबायचं, आम्हाला दवाखान्यात नेणार. अय्या गुणाचं माझा बाळ आहे. आता बोलताय, मोठं झाल्यावर बघू. मदत कर मला. आता सलगावरला आता मी मदत करायला सुरुवात म्हणजे सांगणार आहे. ओय काय झालं? माझी मदत करायची तेव्हा मी करणार. कसली मदत? आणि हे अभ्यासाला मदत नाही का करत? तू करतो का मला? का मम्मी मी ताटा नको उचलून मी हे करू का? हा, करू का ते करू का आता बोलतायत, नंतर बघू काय करतात. ते करू का ते करू का.